हॅलो एव्हरीवन, आज आम्ही चाललो आहे भाजी आणायला. सकाळ सकाळी 8 वाजता. अशी पडलेली भाजी बघून मनात खूप दुःख झालं, कारण विकत घ्यायला गेलं तर 30 रुपयाला पेंडीशिवाय भाजी नाही. आणि परत ही कलरफुल भाजी बघून मन प्रसन्न झालं. बघत बघत चाललो होतो कुठली भाजी फ्रेश आहे. तर पहिलं आपल्याला भेंडी दिसली, भेंडी फ्रेश वाटली म्हणून मी घेण्याचा डिसाईड केला. मुलांना खूप आवडते भेंडी आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बीट घेतला. बीटमध्ये रक्त वाढवण्यासाठी जे गुणधर्म आहेत ते बीटमध्ये आहेत. नंतर घेतल्या शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा आपले हाडे मजबूत करतात आणि त्यासाठी आपण त्या खाल्ल्याच पाहिजे. आणि आता सीझन आहे तर इट्स मस्ट की आपण घ्यायलाच पाहिजे. ते कापून घेतले आम्ही, कारण ते पूर्ण अख्ख्याच्या पिशवीत बसणार नव्हत्या. त्यानंतर आम्ही घेतली काकडी. काकडी आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंडावा देण्यास खूप उपयुक्त आहे. कोशिंबीर आणि तोंडी लावायला पण मस्त वाटते जेवताना. बटाटा फ्लावर तर आपल्याला आवडतो, फ्लावर पाहिजेच आठवड्यातून एकदा भाजी. तर नंतर बघितली पालक. पालक तर फुल ऑफ आयरन असते, माहिती आहे, रक्तवाढीसाठी पण उपयुक्त आहे. कोथिंबीरचा वास घेते मी. नंतर अद्रक आणि मिरचीशिवाय तर आपल्याला भाज्या जमणारच नाहीत. टोमॅटो पण बघून बघून घेतले, कारण किडलेले पण असतात, तर निवडून निवडून घ्यावे लागले मला. नंतर कोबी घेतला. कांदा खात नसल्यामुळे कोबी पाहिजेच. नंतर गाजर बघितले, तर मला गाजर खावेसे वाटते, तर घेतले. गवार घेतली. गाजर हे डोळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, स्किनसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर शिमला मी काय सँडविचसाठी यूज करते, तर 2-3 शिमला घेतले. कढीपत्ता तर आपल्या स्किन आणि केसांसाठी इम्पॉर्टंट आहे. लिंबू पण खूप इम्पॉर्टंट, विटॅमिन सी. आणि पालक मला मेथी खूप छान वाटली म्हणून घेतली. आणि परत मी बीटकडे आले, कारण मी बीट तिथं थोडेसेच घेतले होते, तर इथे परत घेतले मी अर्धा किलो. मग बटाटा तर आपल्याला कंपल्सरी आहे, प्रत्येक भाजीत बटाट्याशिवाय आपल्याला जमणारच नाही. नंतर त्या माणसाचे पैसे परत आणून दिले, कारण मग आमच्याकडे चेंज नव्हती, तर परत त्याला पैसे आणून मी दिले. भाज्यांची शॉपिंग झाली. 2 पिशव्या भरलेल्या, ते वजन माझे मिस्टर घेऊन जात आहेत. तर निघालो घरी आम्ही. चला बाय.